पूना गाडगे आणि सन्स प्रस्तुत ग्लॅमर गाथा. नमस्कार. ग्लॅमर गाथाच्या आजच्या भागात मी चैताली तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. 70च्या दशकातली गोष्ट आहे. मराठी रंगभूमीवर एक विनोदी नाटक आलं होतं. एका समीक्षकाने या नाटकावर टिप्पणी लिहिली की सुशिक्षित आणि सुसंस्कृत महिलांनी हे नाटक बघू नये. पण या समीक्षणानंतर उलटच झालं. पुढील प्रयोगाच्या वेळी रसिक प्रेक्षकाने अक्षरशः रांगा लावून या नाटकाची तिकीटं काढली. 1972 सालच्या मकर संक्रांतीच्या दिवशी पुण्यातील बालगंधर्व नाट्यगृहात या नाटकाचे सकाळ, दुपार आणि रात्र अशा तीनही सत्रात 3 प्रयोग झाले. त्यावेळेला प्रत्येक प्रयोगाला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, ग. दी. माडगुळकर, वसंत देसाई अशा दिग्गज व्यक्तिमत्वांनी हजेरी लावली होती. पुढे याच नाटकाचे जवळपास 5000 प्रयोग झाले. समीक्षकांची टिप्पणी धाब्यावर बसवून तुफान यशस्वी झालेल्या या नाटकाचं नाव आहे तरुण तुर्क म्हातारे अर्क. हे नाटक आपल्या अभिनयानं आणि लिखाणानं लोकप्रिय करणारे ज्येष्ठ रंगकर्मी होते मधुकर तोरडमल. 24 जुलै 1932 रोजी जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव येथे एका समृद्ध इनामदार घराण्यात मधुकर तोरडमल या चतुरस्त्र कलाकाराचा जन्म झाला. घरात नाटक किंवा कलेच्या क्षेत्रात कोणीही काम करणारं नव्हतं. पण घरातील लायब्ररीमध्ये असणारी शेक्सपियरच्या नाटकांची पुस्तकं मात्र ते अगदी कुतूहलानं बघायचे. त्यांचे बाबा त्यांना मराठी नाटक बघायला मात्र आवर्जून घेऊन जायचे. वयाच्या 10व्या वर्षी ते मुंबई त्यांच्या काकाकडे शिक्षणासाठी आले. मुंबईमध्येच शाळेत असताना प्रतिज्ञापूर्ती या नाटकात त्यांनी पहिल्यांदा काम केलं आणि तेव्हापासून त्यांचं नाटकावर प्रेम जडलं. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर ते अहमदनगरला म्हणजे आत्ताच्या अहिल्यानगरला परत गेले. नगरला गेल्यावर पृथ्वीराज कपूर यांचं नाटक तिकडे आलं होतं. ते बघितल्यावर आपण सुद्धा असं काहीतरी करावं असं त्यांना वाटू लागलं. मधुकर रावांनी अंजनगड नावाचं पहिलं नाटक याच काळात लिहिलं. 1968 साली नगरमधील महाविद्यालयात ते इंग्रजीचे प्राध्यापक म्हणून रुजू झाले. राज्य नाट्य स्पर्धेत सुद्धा मधुकर तोरडमल यांनी बराच काळ काम केलं. एक होता म्हातारा या नाटकातील बळीमामा ही त्यांनी साकारलेली भूमिका खूप गाजली आणि त्यांना सगळेजण मामा म्हणून ओळखू लागले. साहजिकच त्यांचा अभिनय बघून लवकरच व्यावसायिक रंगभूमीकडून त्यांना विचारणा केली जाऊ लागली. आपली प्राध्यापकाची नोकरी सांभाळून मामा नाटक सुद्धा करत होते. नाही म्हटलं तरी दोन्ही करायचं म्हणजे तारेवरची कसरत. पण अशा वेळी त्यांच्या महाविद्यालयाचे प्राचार्य थॉमस त्यांना म्हणाले, व्यावसायिक रंगभूमीवर जायचं असेल तर नक्की जा, वर्षभर करून बघ आणि नाहीच झालं तर पुन्हा इकडे शिकवायला ये. परत एकदा मधुकर मामा मुंबईमध्ये आले आणि नाटकाचा वेड असणाऱ्या मामाने रंगभूमीवर आपला ठसा उमटवला. तरुण तुर्क म्हातारे अर्क नाटकातील प्रोफेसर बारटक्के या भूमिकेप्रमाणेच काळे बेट लाल बत्तीमधील इंद्रसेन आंग्रे, मत्स्यगंधामधील भीष्म, घरात फुलला पारिजातमधील लाल्या अशा काही नाटकांमधील भूमिका सुद्धा त्यांनी गाजवल्या. याचबरोबर गुड बाय डॉक्टर, बेईमान, झुंज, ऋणानुबंध, अखेरचा सवाल अशा लोकप्रिय नाटकांमध्ये सुद्धा त्यांनी काम केलं. 1975 साली प्रदर्शित झालेल्या ज्योतिबाचा नवस या चित्रपटातून मधुकर मामांनी चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं. यानंतर घायाळ, आपली माणसं, जमलं हो जमलं, सिंहासन, राख, पुरुष, बाळागाव कशी अंगाई, शाब्बास सुनबाई, आपली माणसं, नेताजी पालकर, एक रात मंतरलेली अशा अनेक चित्रपटात त्यांनी महत्त्वाच्या भूमिका बजावल्या. अभिनयाबरोबरच लेखन आणि दिग्दर्शक म्हणून सुद्धा मधुकर मामांनी मराठी रंगभूमीवर खूप काम केलेलं आहे. नाटकाच्या प्रेमापोटी रसिकरंजन नावाची नाट्यसंस्था सुद्धा त्यांनी सुरू केली. आपल्या कामाच्या बाबतीत मधुकर मामा अतिशय काटेकोर होते. त्यांनी एका मुलाखतीत सांगितलं सुद्धा होतं की नाटकाच्या तालमीला कुणीही उशिरा आलेलं असेल तर त्यांना आवडायचं नाही. अगदी एखादी स्त्री कलाकार जरी उशिरा आली तरी तिला कारण लिहून द्यायला लागायचं. कदाचित या शिस्तीमुळेच मधुकर मामांनी इतकी वर्ष नाट्य आणि चित्रपटसृष्टीत नाव कमावलं. नाटकाच्या लेखनाबरोबरच मधुकर मामांनी रघुनाथ धोंडो कर्वे यांनी लिहिलेल्या बुद्धिप्रामाण्यवाद या इंग्रजी लेखसंग्रहाचं मराठीत भाषांतर केलं. याचबरोबर अगाथा ख्रिस्ती यांच्या अपॉइंटमेंट विथ डेथ, आफ्टर द फ्युनरल, द क्लॉक्स, थर्ड गर्ल,
द बिग फोर अशा एकूण 27 इंग्रजी कादंबऱ्यांचा मराठीत अनुवाद केला. मधुकर मामांनी त्यांच्या आयुष्याचा सर्व प्रवास 3 घंटा या आत्मकथनात सविस्तरपणे सांगितला. तर उत्तर मामायण या पुस्तकात त्यांनी नाटकाशी निगडीत अनेक आठवणींना उजाळा दिलाय. मधुकर तोरडमल यांच्या कन्या तृप्ती तोरडमल सुद्धा हिंदी आणि मराठी चित्रपटसृष्टीत त्यांचा अभिनयाचा वारसा पुढे नेत आहेत. 2012 साली मधुकर तोरडमल यांना छत्रपती संभाजीनगरच्या मराठवाडा साहित्य परिषदेचा नटवर्य लोटू पाटील पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तर 2009 साली महाराष्ट्र शासनाच्या मानाच्या अशा प्रभाकर पणशीकर रंगभूमी जीवन गौरव पुरस्काराने गौरवण्यात आलं. 2 जुलै 2017 रोजी मधुकर तोरडमल हे जग सोडून गेले. पण मधुकर मामांनी केलेलं काम आणि लेखन हे कायम मराठी रसिक प्रेक्षकांच्या मनात घर करून राहील याबाबत शंकाच नाही. मधुकर तोरडमल यांनी केलेली कुठली भूमिका तुम्हाला आवडते हे आम्हाला नक्की कमेंट करून सांगा. तसंच आपण भेटणार आहोत ग्लॅमर गाथाच्या पुढच्या भागात. आत्ता मात्र निरोप घेतेय. नमस्कार.